इथे उभं राहून बोलतो, त्यांच्या घरासमोर उभं राहून बोलतो की जेव्हा या मनसेनी मस्जिदीवरचे भोंगे काढायचा प्रयत्न केला होता, तेव्हा मनसेच्या भोंग्यामधली हवा काढायचं काम या वंचित बहुजन आघाडीने केलं होतं. जेव्हा टिपू सुलतान आणि औरंगजेबचे फोटो लावण्यासाठी इकडच्या मुसलमान युवकांना अरेस्ट करण्यात येत होतं, टॉर्चर करण्यात होतं, तेव्हा ही वंचित बहुजन आघाडी होती ज्यांनी टिपू सुलतानचा फोटो छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोमध्ये लावला होता आणि आम्ही असं होता. दुसऱ्या बाजूला हेच ते बाळासाहेब आंबेडकर होते जे औरंगजेबच्या मजारीवरती गेले होते आणि या व्यवस्थेला, RSSला आणि बीजेपीला चॅलेंज दिला होता की इकडचे मुस्लिम पोरं तर फक्त स्टेटस ठेवतात, आमच्या स्टेजवरती टिपू सुलतानचा फोटो आहे, बाळासाहेब औरंगजेबच्या मजारीवरती गेलेत, तुमच्यामध्ये हिंमत असेल तर आमच्या विरुद्ध ऍक्शन घेऊन दाखवा. आणि एका बाजूला अजून एक धर्मांध ताकद आहे की बाळासाहेबांचा औरंगजेबच्या मजारीवरचा फोटो काढते आणि काही झालं की बाळासाहेबांचा तो औरंगजेबवरचा फोटो पुढे काढते. या कट्टर हिंदुत्ववादी लोकांना, या धर्मांध लोकांना मला एकच गोष्ट आठवण करून द्यायची की तो कोरोना काळ आठवा, जेव्हा या महाराष्ट्रामध्ये आर्थिक परिस्थिती ढासळली होती आणि या महाराष्ट्रामध्ये सगळे मंदिरं बंद पडली होती, तेव्हा हे तेच बाळासाहेब होते ज्यांनी पंढरपूरमध्ये विठोबा इथे उभं राहून बोलतो, त्यांच्या घरासमोर उभं राहून